हाय हॅलो एव्हरीवन, मी चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज खूप इंटरेस्टिंग रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप साधी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे। ती रेसिपी म्हणजे 10 रुपयाच्या मॅगीपासून बनवा चायनीज स्टॉल सारखे एक चिकन ट्रिपल नूडल्स। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे। सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे आणि खूप नवीन रेसिपी आहे। ही रेसिपी मी घरी खूप वेळा ट्राय केलेली आहे आणि नंतर तुमच्याबरोबर शेअर करते। खूप छान अशी टेस्ट आहे। ज्याप्रमाणे आपण चायनीज स्टॉलवरचे नूडल्स खातो, शेजवान नूडल्स असतील किंवा ट्रिपल नूडल्स असतील, त्याचप्रमाणे याची चव लागते। कारण हे मॅगी जी असते ती मैद्याचीच असते। सो त्याच्यामुळे जशी नूडल्सला चव असते तशीच आपले हे नूडल्स लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कधी आपल्या घरात नूडल्स अवेलेबल नसतात, म्हणजे हक्का नूडल्स वगैरे आपण आणतो नूडल्स बनवण्यासाठी, ते अवेलेबल नसतात, पण आपली इच्छा होते की नूडल्स खायचे। सो आपण मॅगीपासून झटपट नूडल्स बनवू शकतो। खूप नवीन रेसिपी आहे। आता इथे बघा, मी पहिल्यांदा एक कढई घेतलेली आहे आणि त्यात मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। जास्त तेल लागत नाही आपल्याला। आता हे तेल बघा असं सगळीकडे पसरवून घ्यायचं, जेणेकरून आपले नूडल्स चिकटणार नाहीत। यामध्ये हा मी बारीक चिरून घेतलेला आहे कोबी, फाइनली चॉप केलेला आहे। तुम्ही जरा जाडसर ठेवला तरीही चालेल। आता कोबी आपण छान असा लाल होईपर्यंत परतून घेऊयात। कोबी असा परतून झालेला आहे। याच्यानंतर ही शिमला मिरची मी घेतलेली आहे। ही छोटीशी शिमला मिरची होती, ती मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे आपण दोन्ही एकत्र छान परतून घेऊयात। जास्त परतायचं नाही, शिजवायचं नाही। आपण ज्याप्रमाणे भाजी करतो त्याप्रमाणे हे शिजवायचं नाही। आता बघा हे लालसर झालेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत अंड। आता इथे तुम्हाला दिसत असेल, हे मी एक अंड फेटून घेतलेलं आहे, ते आपण पूर्ण घालून घेऊया त्यामध्ये, जेणेकरून आपले नूडल्सची टेस्ट खूप छान लागेल। यामध्ये तुम्ही चिकनही घालू शकता, चिकन ट्रिपल नूडल्स बनवू शकता किंवा एक ट्रिपल नूडल्सही बनवू शकता। खूप छान रेसिपी आहे। तुम्ही शेजवान नूडल्स बनवू शकता, सोया नूडल्स बनवू शकता। सो तुम्हाला ज्याप्रमाणे नूडल्स आवडत असेल तुम्ही तसे बनवू शकता। आता बघा हे छान असं आपलं परतून घेऊयात आपण। आता हे नूडल्स घेतलेले आहेत, एक प्लेट नूडल्स झालेले आहेत। हे मी 10 रुपयाच्या नेस्लेच्या मॅगीपासून बनवलेले आहेत। जर याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही याची रेसिपी बघू शकता। आता बघा यामध्ये आपण सोया सॉस घालून घेऊयात थोडासा। तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। आता यामध्ये मी एक छोटं टोपण घालणार आहे सोया सॉस। याच्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये अजिनोमोटो, जे चायनीज सॉल्ट म्हणतात, जे चायनीजच्या दुकानात नूडल्स राईस करताना टाकतात। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालेल। थोडं चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आपण। तिखटसाठी जरा ही मी मिरची पूड घेतलेली आहे, तुम्ही ते चिली फ्लेक्स किंवा चिली सॉस टाकला तरीही चालेल। आता यानंतर आपण यामध्ये स्पेशल घालणार आहोत ते म्हणजे शेजवान चटणी। शेजवान चटणी शिवाय नूडल्सला चव येत नाही। आता बघा इथे मी 2 चमचे शेजवान चटणी टाकलेली आहे। आता बघा हे आपले सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून झालेले आहेत। आता हे छान असं आपण हलवून घेऊयात, जेणेकरून आपले सगळे मसाले नूडल्सला लागतील। हलवा हाताने ते हलवून घ्यायचे। नूडल्स आपले तुटणार नाहीत, पण जर तुम्हाला असे मॅगीसारखे अख्खे ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता, किंवा याचे तुम्हाला जर छोटे छोटे तुकडे करायचे असतील तर तुम्ही हे उलटण्याने करून घेऊ शकता। आता बघा तुम्हाला दिसत असेल खूप छान असे नूडल्स झालेले आहेत। चव तर इतकी छान असते ना, खूप वेळा मी ट्राय केलेली आहे। सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून काही वेळेला आपल्या घरात नूडल्स अवेलेबल नसतात तेव्हा आपण मॅगीपासून हे नूडल्स बनवून खाऊ शकतो। आता तुम्हाला दिसत असेल हे आपले नूडल्स तयार झालेले आहेत। खूप छान दिसत आहेत बघा, एकदम जे आपण कच्चे नूडल्स आणतो बाजारातून ते शिजवून ज्या प्रकारे आपण नूडल्स करतो तसेच हे दिसत आहेत। हे इन्स्टंट नूडल्स आहेत आपल्याकडे, इन्स्टंट रेसिपी आहे आणि खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या नूडल्सची चव सगळ्यांना घेता येईल आणि
आनंदी होता येईल. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. आणि हो, जर तुम्हाला नूडल्सची रेसिपी हवी असेल, म्हणजेच पांढरे नूडल्स हे मॅगीपासून कसे बनवायचे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बाय बाय.